12:30-13च्या आसपास आहे. 1 क्विंटल ऊस गाळ 1 टन ऊस गाळल्यावर 130 किलो साखर पडायला पाहिजे. ती कमी पडते आपली, कारण बिलमध्ये डुप्लिकेट मशिनरी बसवली, कार्यक्षमता आपली कमी आहे. कॉम्पिटंट माणसं नाही, डिप्लोमा होल्डर इंजिनियर आहे, त्याला समजत नाही तो खालच्यांना काय सांगणार. तो फक्त बिलांवर सह्या करून खोटे बिलं काढून पैसे काढून देणार आहे आणि म्हणून तुम्ही तो चालवतात. त्याच्याकडे कॉम्पिटन्सी नाहीये, त्याच्याकडे अधिकृतता नाहीये, त्याच्याकडे ते ज्ञान आणि कौशल्य नाहीये. हे सगळं आपण केलं पाहिजे, म्हणजे साखरेचा उतारा आपला वाढेल. मित्र, जर 20 किलो साखर वाढली एका टनामागे, 20 किलो साखर जर वाढली एका टनामागे, रवी 20 किलो साखर वाढली तर किती रुपयाची साखर वाढली? 600 रुपयाची. अरे एमडी, अरे चीफ अकाउंटंट, अरे ते चीफ इंजिनियर, 20 किलो साखर जर तुमच्या दत्तकदारीनं जर वाढली ना, आमची जी आहेच उसामध्ये आमच्या, फक्त तुम्ही गाडीत नाही ती कागजमध्ये किंवा मॉलिसिसमध्ये चालली, ती जर काढली 20 किलो तर आमचे किती रुपये वाढतात? 600 रुपये वाढतात. कोटा संपला. हे म्हणतात ना प्लॅन काय आहे, हे विचारतात बिगारे मला प्लॅन काय आहे तुमच्याकडं. चर्चेला या, आमने सामने या, लोकांसमोर अकोल्याच्या बाजार तळावर सभा लावून बोलू आपण. तुम्ही 600 रुपये प्रति मेट्रिक टन फक्त साखर पगॅसमध्ये जायची, साखर मॉलिसिसमध्ये जायची जर बंद झाली आणि आपल्या उसाला जर ब्रिक्स लागते त्याप्रमाणे जर खरं साखर बाहेर काढून घेतली, इफिशियन्सीने कार्यक्षमतेने जर मिल चालवली तर 600 रुपये हा जो गॅप त्यांना पडतोय हा इथंच थांबला. आणि मग बाकीचे खर्च कमी करा, बाकीचे खर्च कमी करा ना. खरेदी काय चालली? 5 सेकंदाचं कॅटलॉग जाऊन मी आता येताना भीमाशंकर कारखान्याच्या एमडी बरोबर बोलत होतो. नवले साहेब, आपले ढगे साहेब कळचे एमडी, हे म्हटले आमच्याकडे 150 कोटी रुपयाची साखर जास्त आहे, कर्ज जाऊन 150 कोटी रुपयाची साखर शिल्लक आहे आमच्याकडं. हे मोकळं गोडाऊन ठेवून गेले. 1 लाख कोटी साखर, त्याच्यावर 44 कोटी रुपयाचा बोजा आहे आपल्या इथं. म्हणजे साखर विकली तर 40 कोटी रुपये, 3-4 कोटी रुपये देणे. विलासराव, अशा प्रकारचं काही नाही गोडाऊन मध्ये आपल्या विकायला. अशा पद्धतीनं यांनी कारखाना चालवला. तुम्ही रिकव्हरी वाढवा, तुम्ही तोडणी वाजवण्याचा खर्च कमी करा. तुम्ही असंबंध खर्च काढतोय, बँकेचे चेअरमन आहे, डायरेक्टर आहे म्हणून लोकांना निर्लज्जपणे सांगता की सावंतांनी अर्ज दिला, बीजेपी फोन केला त्याच्यामुळे बँक खर्च देत नाही. कशाला खर्च पाहिजे तुम्हाला? जास्तीचा खर्च कशाला पाहिजे? गरजे इतकंच घ्या, गरजे इतकंच घ्या, म्हणजे त्याचं व्याज भरावं लागतं आम्हाला. तुम्हाला कळत नाही त्याचं, पण स्वतः आधी चालवतात, बँका आधी चालवतात. आधी दादा त्यांना विचारलं होतं, असंच चालवतं का सगळं तुम्ही? विचारा आम्ही काँग्रेसला. आणि जर तो खर्च तुम्ही खरेदी कमी दरात केली, बाकीच्यांच्या कारखान्यांच्या दरात केली, तिथं खर्च कमी होईल. साखर विक्री, मॉलिसिस विक्री, आता काय डिटेक्टेड स्पिरिट बिरिट काय काढतात, रेक्टिफाईड स्पिरिट, अजून इथेनॉल यांना काढता नाही आलं. 42 कोटीचा प्रकल्प 77 कोटीवर नेऊन घातला. चांदी या 6 वर्ष पूर्वी डायरेक्टर माझे भाऊ जे जायचे जेवायला घरी यायचे, त्या डायरेक्टरला पुत्र विचारित नव्हतं, जाव्यामध्ये श्रद्धांजली व्हायला आणि लग्नामध्ये आशीर्वाद द्यायला सोडून मला त्या डायरेक्टरचा अर्थच कळत नव्हतं. माझे दोन्ही भाऊ होते डायरेक्टर. मागच्या काळामध्ये त्यांना घरी बोलून सांगितलं, आता तुम्ही आशीर्वाद आणि श्रद्धांजली भरपूर व्हायला तालुक्याला माहीत झाले तुम्ही डायरेक्टर आहे, तुम्ही तिथं जाऊन काही कारभार करीत नाही, तेव्हा आता हे कारभार करतील आणि याची चौकशी होईल की आपल्या गोकांडे वसंत त्याचं इन्स्टिट्यूट बोजा चढल. कारण रावरी कारखान्याची चौकशी झाली. चंद्रशेखर कदम अजितदादांच्या मामाचे चिरंजीव 2दा आमदार होते, त्यांच्यावर उतार्यावर 1,75,00,000 रुपये बोजा चढलेला आहे. त्यांचं सरकार होतं बीजेपीचं, तरी ते मिळालं नाही. हे सगळ्या संचालकांच्या चढलं. ज्यांनी कारभार केला तनपुरेंच्या 30 लाख आहे आणि चंद्रशेखर मी ड्रायव्हर सुद्धा वापरतो नाही बाय, तर 1,75,00,000 आहे. मी म्हणलं लोक आमचा सल्ला घ्यायला येतात आणि लोक म्हणतील यशा तिकडे पुण्याला होते, यांच्यात बाबाची इस्टेट जप्त झाली म्हणून मागच्या निवडणुकीत माझे दोन्ही भाऊ 2 दिवस अगोदर अर्ज काढून घरी गेले होते. मी म्हणलं आता हे बाद झालं, आता लोकांना आशीर्वादाने श्रद्धांजली वाहू नका. जर लोकांना वाटलं तर वाद जाऊ, पण डायरेक्टर म्हणून नका जाऊ. ते तुमचं काम नका बघू तुम्ही, कारण तुम्ही कारखान्याचं धोरण ठरवित नाही. धोरण ठरवणारे ते काय टॉम कावळे वेगळेच आहेत, ते अशा पद्धतीने ठरवतात. आणि मग कारखान्याच्या बाकीच्या संचालकांना काही माहीत नाही. या 5-6 वर्षात मला पूर्वी टीचर साहेब गायकरांना घेत नव्हते संचालक मंडळामध्ये. मला अनेक वेळा म्हटले याला बाहेर राहू द्या,
परंतु आता आहे ना, जेव्हा जिल्हा बँकेने खुली करून दिली, मला वाटतं त्याला इलेक्शनच्या वेळेला जेवढं होतं तेवढंच आता मध्ये 5-6 वर्षामध्ये झालं. ते खुश आणि हे 8 वर्षे खुश. कारखाना फार वाट लावून टाकली. 345 कोटी माझ्याकडून कर्ज दिलंय. हे कर्ज फिटणं ही साधी सोपी गोष्ट नाही. हे कर्ज फिटण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला हे सगळे खर्च कमी करावे लागतील. साखरेचे बाजार आंतरराष्ट्रीय बाजारात ठरलेले आहेत आणि ऊसाचा बाजार हे प्रमाणे कायद्याने देणं आहे. आपल्याला याच्यात बदल करता येत नाही. साखरेच्या दरात बदल करता येत नाही, ऊसाच्या बाजारात बदल करता येत नाही. आपल्याला हा तोडणी वाहतुकीचा खर्च कमी करावा लागेल. आपला प्रक्रियेचा खर्च कमी करावा लागेल. आपण ज्या वस्तू खरेदी करतो, जे मटेरियल खरेदी करतो कारखान्याला, ते कमी दरात क्वालिटीचं मटेरियल खरेदी करावं लागेल. आणि आपण जो माल कारखान्यातून विक्री करतो, मग ती साखर असेल, मग ती मॉलिसेस असेल, मग ते इथेनॉल असेल, ते रेक्टिफाईड स्पिरिट असेल, ते अतिउच्च पातळीचं तयार करून त्याला जगाच्या देशाच्या बाजारपेठेमध्ये चांगली किंमत मिळाली पाहिजे आणि जास्त पैसे मिळाले पाहिजे. अशा प्रकारचा या सगळ्या व्यवस्थेमध्ये जेव्हा बदल होईल आणि अशा प्रकारची व्यवस्था जेव्हा राबवली जाईल, तेव्हा हा याच्यातला फरक कमी होईल. म्हणजे दरवर्षी 50 कोटी रुपये तोटा हा कमी होईल आणि पुन्हा आपल्याला नव्याने कर्ज घ्यायला लागणार नाही. अशा अवस्थेमध्ये आपण येऊ. याला माझ्या मते 5 वर्षाचा कालखंड लागेल. हे सूत्र सगळं बसवायला कामगारांना विश्वासात घ्यावं लागेल, ऊस उत्पादकांना विश्वासात घ्यावं लागेल, बँक आता थकली त्यांना विश्वासात घ्यावं लागेल. त्यांना 4 युक्तीच्या गोष्टी सांगाव्या लागतील. विलासराव, रिशेड्युलिंग कसं करायचं, रिस्ट्रक्चरिंग कसं करायचं, या आता या डायरेक्टरांच्या ते रिस्ट्रक्चरिंग होणार नाही, नाबार्ड बिबार्ड करून देणार नाही. त्याचं कारण हायकोर्टाने 4 दिवसापूर्वी ऑर्डर केली. आम्ही जे रिट पिटिशन दाखल केलं होतं, या रिट पिटिशन मध्ये हायकोर्टाने दोन्ही बाजू ऐकल्या. 4 दिवसापूर्वी, 3 दिवसापूर्वी काय कसं दिवसभर औरंगाबादला होते. परबतला म्हणे इथून काय आमच्या पुण्यात त्याला पळायला लावले, दिवसभर तिकडेच आहे. मी त्यांना म्हणलं कारखान्याचा त्याचा अधिकारी लावायचं, तुम्ही काय मॅटर सिरियस आहे, सिरियस आहे, कळालं वकिलाचं बोलल्यावर. काय ऑर्डर केली हायकोर्टाने? आम्ही जे पिटिशन दाखल केलं अगोदर तुम्हाला सांगितलं त्याचे 2 मुद्दे 11 मुद्दे आहेत. हायकोर्टाने सांगितलं, आमच्या वकिलांनी मांडलं, सर्क्युलेशनला होतं मॅटर, फक्त नोटिसा द्यायच्या होत्या. हायकोर्टाने विचारलं काय याच्यावर? आमचं वकील म्हणलं असं झालंय. समोरच्या वकिलांनी सांगितलं इलेक्शन चालू आहे, इट इज पॉलिटिकल. इकडे सांगितलं इट इज पॉलिटिकली मोटिवेटेड पिटिशन बिकॉज इलेक्शन इज गोइंग ऑन. निवडणूक चालली म्हणून राजकीय हेतून पिटिशन दाखल केलंय असं त्यांनी सांगितल्यावर, आमच्या वकिलांनी सांगितल्यावर जजने असं सांगितलं की तुम्हाला जे काम करायचं काय सांगितलं की तुम्ही पिटिशनरने जे काम सांगितलं तुम्हाला ते तुम्ही करायला पाहिजे. जिल्हा बँक चुकीचं कर्ज देते. दशरथ सावंतांनी 2 वेळा नाबार्डला पत्र लिहिलंय, हे चुकीचं कर्ज वितरण करतायत, नाबार्डचे नियम धाब्यावर बसवतायत, आमच्या कारखान्यावर बोजा वाढवतायत. बोजा वाढवल्यामुळे आमचं कर्ज वाढतं, आम्ही एक दिवस बंद पडू. तुम्ही यांच्यावर नियंत्रण ठेवा. याच्यावर कारवाई झाली नाही. सहकार आयुक्तांना मोर्चे नेले, पत्र दिले, याच्यावर कारवाई झाली नाही. म्हणून आम्ही पिटिशन दाखल केलंय. यांना याचं काम करायला सांगा, पगार घेता येते. पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला अशोकराव महागरे आणि दशरथराव सावंतांनी. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास करायला पाहिजे. वसंतदादा शुगर नाही म्हणते, सगळे नाही म्हणतात, तर पोलिसांनी आर्थिक त्यांची एक इकॉनॉमिकल वीक असते ती, त्यांनी ते आणा, ते पहा, गुन्हा नोंदवून घ्या आणि मशिनरी बसवली नाही का नाही पहा ना एकदा तुम्ही कोकरकर साहेब. बसवलं आम्ही डायरेक्ट त्यांना फाशी द्या म्हणत नाही. गुन्हा नोंदवा, गुन्ह्याचा तपास करा आणि जर यांनी मशिनरी बसवली नसेल, जर यांनी ज्या आर्थिक गव्हर्नमेंटने ज्या प्रक्रिया करायला सांगितल्या, टेंडर हे सगळं धाग्यावर बसून गेलंय, त्यांचा हेतू साफ नाही. म्हणून पैसे काढलेले मशिनरी बसली का नाही पहा ना, तंत्रज्ञानाला बोलवा ना, खात्री करा. आणि जर खात्री झाली तुमची तर चार्जशीट ठेवा कोर्टामध्ये, तर त्यांना शिक्षा कोर्ट करीन. हे करायला पोलीस स्टेशन तयार नाही. म्हणून आम्ही हायकोर्टात गेलो. हे गव्हर्नमेंटची एजन्सी पगार घेऊन काम करीत नाही. म्हणून आपण डायरेक्शन द्या त्यांना सूचना द्या, यांचं काम तुमचं काम तुम्ही करा. तेव्हा कोर्टाने त्यांना हे आमचं म्हणणं आहे, प्रेयर आहे त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात, आमचं म्हणणं काय कोर्टात, आमचं म्हणणं हे कोर्टात. आणि मग कोर्टाने काय सांगितलं त्यांना, अरे जे काम तुम्ही करायला पाहिजे सरकारी वकिलाला लावले ते काम पिटिशनर करतोय,
तो सांगतोय तुम्हाला हे करा ते करा, तुम्ही वायर प्रोटेक्टिंग द्या, म्हणजे तुम्ही त्यांना का संरक्षण देताय. मग सरकारी वकील गपचूप बसला आणि कोर्टाला संशय आला का अजून काहीच बोलत नाही पुढचं. मग कोर्टाने आदेश दिला 11 ऑगस्टला मी पुढची तारीख ठेवतो, सरकारने काय स्टेप घेतलाय याची एजन्सीने ऍफिडेव्हिट फाईल करा, प्रतिज्ञापत्र सादर करा कोर्टाला का तुम्ही काय काम केलं. आता कोर्टाने सांगितलं ना, आता सरकार टिकू गेलंय. आता सरकार टिकू गेल्यावर काय काय होते माहिती आहे ना आपल्याला. पाहतो राज्याच्या सर्व हायकोर्ट पुस्तकावर काय होते. कोणताही त्यांना माग असताना कुणी माग असताना लवलेच आहे जामीन होत नाही, मंत्री असो नाही तर संत्री असो. मग आता तिथं कोर्टाने ऍफिडेव्हिट मागितलंय, कोणती बँक कर्ज दिली. लजराव तुमच्या बँकेत दम आहे एवढा कर्ज द्यायचं. मॅटर हायकोर्टासमोर पेंटिंग असतं ना, आणि तुम्ही इथं खोटे भाषण ठोकता. खरं सांगा लोकांना. वाढावा घ्यायचा आमचा उद्देश तो सामान्य माणसाला कळलं पाहिजे. आणि मग अशा पद्धतीनं कर्ज मिळत नाही, खर्च कमी होत नाही, अशा पद्धतीनं ही सगळी स्थिती असताना कारखान्याची निवडणूक लागली. कारखान्याची निवडणूक लागली, भाषण काय करतात हे भाषणात कोण म्हणतो मला पोरगा नाहीये, आमचा काय दोष आहे. कोण म्हणतं हे काहीतरी बोलले होते मागे पत्रकार परिषद घेऊन त्या रेफरन्स देतो, वैभव भाऊ गारवा गरवा मी काढी आणि काढ लागलं दुसऱ्याने. ते कशाला हा कारखान्याच्या निवडणुकीचा विषय आहे का. कोणाला पोरगं नाही, कोण गारवात गेलं, कोणाला बोलता येत नाही, तो टीचर साहेब त्याच्या पुढे हाईट गेली. अरे बाबा म्हणजे हा आदिवासी आमदार त्या आदिवासी राष्ट्रपती पदाला बाई उभी तिला मत देणार आहे का, हा नालायक देणार नाही. आणि तुला आता पाडलेलं लोकांनी कशाला त्याला निवडून दिलं, त्याला त्याचं पद देऊ दे द्यावं नाही. कारखान्याच्या निवडणुकीवर बोल ना बाबा. कारखान्याची निवडणूक राहिली बाजूला. अरे ऊस का जाळला. अगस्ती साखर कारखाना एकमेव साखर कारखाना राज्यामध्ये एप्रिल आणि मे 2 महिने ऊस उत्पादकांचा सभासदांचा जाळून यांनी कारखान्यावर आणला. जिथं 100 मेट्रिक टन पडायला पाहिजे तिथं 30 आणि 35 मेट्रिक टन इकडे आवडत पडलं. अशा प्रकारचा त्याच्यावर कोणी बोललं, एखादा नेता बोलला, एखादा चेअरमन बोलला, कोणीच बोललं नाही. ऊसावर बोलत नाही, तो गाळा का त्याच्यावर बोलत नाही. युनियन बँकेचे 65 पैसे शेतकऱ्यांच्या नावावर काढले, 15 कोटी कारखान्यात वापरले, ते थकले. आता शेतकऱ्यांना नोटिसा चालू होते, त्याच्यावर तुम्ही बोलत नाही. तुम्ही प्रक्रिया खर्चावर बोलत नाही, तुम्ही ऊस तोडणी वाहतूक विजय देशमुख म्हणतो, सावंत म्हणतो, त्याच्यावर बोलत नाही. तुम्ही खरेदीवर बोलत नाही, तुम्ही साखर विक्रीवर बोलत नाही. आम्ही तुम्हाला वेळोवेळी निदर्शनात आणून दिलं. यांनी कॅमेरे बंद करून आतलं सामान भंगारचं नाव खाली बाहेर काढलं, त्याच्यावर तुम्ही बोलत नाही. कैलासवासी भांगरेची अकाउंटंट त्यांनी सांगितलं साखर चोरीला गेली, त्याच्यावर तुम्ही बोलत नाही. तुम्ही कर्जाचं व्यवस्थापन कसं करणार त्याच्यावर बोलत नाही. तुम्ही कर्मचारी अरे रिटायर्ड व्हायला आले तरी अजून त्यांना रोजंदारीवर ठेवलंय. 1 रुपया त्यांना तुम्ही त्यांची अवस्था सावंत साहेबांनी गेलो होतो, अतिशय भयानक अवस्था त्यांची. रिटायरमेंटला आले तरी त्यांना अजून परमनंट केलेलं नाही. आम्हाला वाटलं इकडं आपल्याला शेतकऱ्यांना लुटलंय. आता यांनी सांगितलं तसे 128 कोटी रुपये कमी घेतले संगणकापेक्षा भाग्यलक्ष्मी टिकवण्यासाठी. आणि कर्मचाऱ्यांची तरी दिवाळी असेल का. जेव्हा आम्ही गेलो त्यांच्याशी संवाद साधला, अरे 3,000 7,000 12,000 काम करताय, रिटायरमेंटला आले तरी त्यांना परमनंट नाही. एका बाजूने ऊस उत्पादक मातीत, एका बाजूने कामगार मातीत, कुठली वाहतूकवाल्यांचे पैसे नाही, ट्रकवाल्यांचे पैसे नाही. 6 कोटी काहीतरी लाख रुपये व्यापाऱ्यांचं देणं आहे. तुम्हाला आता जो डायरेक्टर होऊन जातील शेळके पाटील, त्यांना कोणी गंधक देणार नाही, त्यांना कोणी बेरिंग सुद्धा एखाद्याला उधार देणार नाही. 6 कोटी रुपये व्यापाऱ्यांचं देणं बाकी ठेवलं. असं सगळी पद्धत करून घेऊन मी भाषण कोणते करत याच्यावर बोला. बँक थकली त्याच्यावर बोला. याच्यावर काही बोलायला तयार नाही. यांचं 15 दिवस आपल्याला आपलं लक्ष भटवायचं आहे. यांना काय करायचं, पिसर साहेबांनी दुसरंच काहीतरी बोलायचं, गायकर साहेबांनी तिसरंच काहीतरी बोलायचं आणि लोकांना कारखाना विसरायला लावायचा. कारखान्याने यांनी काय कारभार केला हा विसरायला लावायचा. आणि हा विसरलेल्या कारभारामध्ये भावनिकावर आता इकडून 2-3 निदर्शक उभे राहतील, तिकडून 2-3 निदर्शक उभे राहतील. तुम्ही पाहिलंय त्या नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये नगरपंचायतचा विषय एक सुद्धा घेतला नाही. कोण काय म्हणते तर कोण काय म्हणते, तुम्हाला ते बोलून शब्द बी कळायचे नाही. परंतु फालतू विषयांवर एक
काहीतरी लोकांचं लक्ष भटकून टाकतात. नगरपंचायतचे गटार, रस्ते, पाण्याची व्यवस्था, संडास, टॉयलेट, पाणी पुरवठा योजना, संगमनेरला पाईपलाईन चालली, तुम्हाला पाणी नाही याच्यावर काही बोललं नाही, भलत्याच गोष्टींवर बोलले. तसं आता कारखान्यामध्ये सुद्धा काय करणार आहे, जे लक्ष विचलित करणार, एक राष्ट्रपतीवर बोलणार, एक पतसंस्थांवर बोलणार, एक कोरोनावर बोलणार, अजून काहीतरी वेगळं वेगळं बोलणार. मी राज्यामध्ये काम केलं, रिटायर झाल्यावर यांचा कारभार बाहेर काढला. मी 31 वर्षाच्या माझ्या सेवेमध्ये अनेक संस्था चालवल्या. दूध संघ बंद पडलेला बाबळे स्वतः चालू केला, 1 वर्ष बंद होता. पवार साहेबांनी आज चालू होणार नाही, आम्ही चालू केला, 2,40,000 लिटर दूध केलं. इतरांपेक्षा 1 रुपया लिटर भाव जास्त होता, त्याच्यामुळे 2,40,000 रुपये. आणि त्यावेळेला 7.5 लाख लिटर जिल्ह्यामध्ये दूध होतं. माझी बदली करायचा प्रयत्न केला, विलासराव देशमुख, गोविंदराव अधिकारी, जयंत ससाईंनी बदलीला विरोध केला. माझी बदली होईना आणि मग यांनी अटक संकेतला नगरला बसून सगळ्या या फिलिंग प्लॅंटवाल्यांनी निर्णय घेतला का आपण सगळ्यांनी आता 1 रुपया दुधाला भाव वाढवून द्या. जिल्ह्यातल्या सगळ्या दूध उत्पादकांचा 1 रुपया भाव वाढला. रोज शेतकऱ्यांच्या खिशात 7 लाख रुपये जास्त झाले. आम्ही दूध संघ चालवला 3 वर्ष. मग मी तिकडे गेलो, मी 2 साखर कारखान्यावर प्रशासक राहिलो, मी बाजार समिती पुण्यावर प्रशासक राहिलो. अजित पवारांना हर्षवर्धन पाटलांनी नेलं होतं 2दा, विखे पाटलांनी नेलं एकदा, यांनी नेलं एकदा. आणि बापट साहेब पालकमंत्री होते फडणवीस साहेबांच्या काळामध्ये, 3ऱ्यांदा गेलो 18 साली. आणि रिटायर झाल्यावर देवेंद्र फडणवीसांनी 1 वर्ष मुदतवाढ दिली. राज्यात 7 लोकांना मुदतवाढ दिली. त्याच्यात तुमच्या तालुक्यातले BJ देशमुख आले. 85 लाख रुपये तोट्यात असणारी बाजार समिती 2005 साली 2021ला 4 सोडला, तेव्हा 400 कोटीची मालमत्ता उभे करून 213 कोटी रुपये बँकेमध्ये ठेवी घेऊन बाहेर आलं. हे आणि मुळेचं प्रवरेचं आढळचं पालिकांना दाखवलं. आणि आम्हाला दादा भेटलेले, पडोरी भेटलेले, कार्यकर्ते भेटले, सगळे भेटले. आणि 25-30 वर्ष सगळ्या गावाचं पाणी पिऊन आलेले. आम्ही तुम्हाला तालुक्यातल्या लोकांना मान खाली घालायला लागेल असं काम कुठे केलं नाही. परंतु प्रत्येक तालुक्यामध्ये जसे उपटसुंब असतात, म्हणजे जिल्ह्यात संस्थेच्या आयुष्यामध्ये असे येणारे असतात, यांचा बंदोबस्त करणार करायची जिथं जिथं मी भूमिका घेतली तिथं तिथं मोठा संघर्ष झाला. तुम्ही त्यावेळेला टीव्हीला पेपरला वाचला असेल, प्रचंड संघर्ष. 72 देशमुखांची बदली करा, बाजार बंद. इकडे बाबळेश्वरला आम्ही BJ देशमुखला येऊ देणार नाही, रावसाहेब मस्केंच्या वर्गांना. असे अनेक आंदोलन झाले, त्याच्यात अनेक तक्रार अर्ज झाले. अजून एकाही तक्रार अर्जामध्ये BJ देशमुखला दोषी धरलेलं नाही. एकाही लेखापरीक्षा नावामध्ये 17.5 वर्ष वेगवेगळ्या संस्थांचा प्रशासक राहिलो, एकाही लेखापरीक्षणामध्ये आक्षेप नोंदवलेला नाही. पण ज्या उपटकुटुंबांचा बंदोबस्त करायची भूमिका घेतली, इथं 13.5 कोटी रुपये रावसाहेब मस्के आणि त्यांच्या संचालकांवर जबाबदारी निश्चित झाली दूध संघामध्ये. इकडे बाजार समिती पुण्यामध्ये 39 कोटी रुपये मागच्या संचालकावर जबाबदारी निश्चित झाली. मी जॉईंट डायरेक्टर साखर असताना यशवंत साखर कारखाना मी माझ्या सैनिक बरखास्त केला, लाच मारून हुसकून दिलं. असे चेअरमन आणि संचालक जे होते, मी केलं. मी आता डायरेक्टरचा अर्ज भरला, BJ देशमुख माझ्या सैनिक संचालक घरी काढून दिलेले आहेत मी. आणि हे जे लोक होते, या लोकांनी माझ्या विरुद्ध शेवटच्या महिन्यामध्ये मला मुदतवाढ दिली. आणि मुदतवाढ दिल्यावर 1 वर्ष कारभार केला. एवढ्या दिवस मी कारभार केल्यावर यांना काही संबंध नाही मी काय बदल केला ते. परंतु ज्या वेळेला बाळासाहेब पाटील सरकारने पणन मंत्री होते, त्यांनी पणन संचालकांना एक पत्र दिलं की बाबा देशमुखांना 2 वर्षाची मुदतवाढ देण्याबाबतचा प्रस्ताव सादर करावा. हा प्रस्ताव खाली आल्यानंतर यांचं पित्त खवळलं गेलं. वाटलं हा काय प्रशासक जात नाही, आपल्याला काही संधी मिळत नाही आपल्या सरकार येऊन सुद्धा. म्हणून माझ्या कारकिर्दीमध्ये जेवढे चांगले कामं झाले त्याची यादी तयार केली आणि त्या किमती पुढे लिहिलं. फक्त समजा 13 कोटी 40 लाखाचा भ्रष्टाचार असे अर्ज तयार केला, तो वर सरकारला दिला आणि यांना मुदतवाढ देऊ नका अशा प्रकारची मागणी केली. तो तक्रार अर्ज घेऊन आपली काही मंडळी त्याच्यावर चौकशी झाली. त्यांना चौकशी करा. मी शरद पवारांना स्वतः जाऊन त्यांनी मला बोलावलं, एक्सप्लेनेशन दिलं, उत्तर तयार करून जाऊन परत दिलं. ते उत्तर मी अजित नवले, दशरथराव सावंत, प्रदीप भाषे, गायकरला पण बोलावलं, झालं नाही. या सगळ्या मंडळींना बोलवलं तर रेस्ट हाऊसला म्हणलं बाई मी दिलेलं उत्तर कोकरकर साहेबांच्या हातात मी अहवाल दिलेला आहे माझ्या चौकशीचा, प्रिंट मीडियाच्या हातात
हे माझ्यावर आरोप ठेवले होते आणि चौकशी अधिकाऱ्यांनी हे दोष याच्यात काहीच नाहीये अशा प्रकारचा अहवाल सरकारला सादर केला आहे. मग अशा प्रकारची स्थिती असताना हे जसं आता तिकडे राष्ट्रपती लोकांना लपत केलं फलानं काय झालं मिस्टर गारव्यावर गेलो होतो ही चर्चा करतात. तुम्हाला मी अगोदर जागा करतो हे शेवटच्या टप्प्यामध्ये बीजे देशमुख जे खोटे आरोप झाले त्याच्यात काही निष्पन्न झालं ते शिडे कागदे घेऊन सुद्धा इकडे तिकडे पळण्याची शक्यता आहे. म्हणून मी तुम्हाला हा प्रसंग सांगितलं बाकी त्याच्यामध्ये सांगितलं दुसरं काहीच कारण नाही. आम्ही स्वच्छ आहोत आम्ही कोणत्याही चौकशीला तयार आहोत. मी जॉईंट रजिस्टर होतो तू नॉट मॅट्रिक मानतो तर तुला एवढं चांगलं चालवता येतं मी जॉईंट रजिस्टर लोकांचा तपास नाही करतोय मला चालवता येत नाही काय मी चुका करतोय एवढ्या गंभीर मी चुका करतोय आणि मी एवढ्या चुका राज्यभर करतोय तर मग मला 2 सुदगिरणार प्रशासक नेमते सरकार दुःसंगाव बंद पडलेला प्रशासक नेमते. पुण्याच्या बाजार समितीमध्ये शरद पवार आहे अजितदादा आहे बाबा आढावांसारखं कामगारांचं नेतृत्व आहे तिथं समाजवादी बापट साहेबांसारखा नेता आहे भाजपचे सगळेच्या सगळे आमदार आहेत या कोणालाच दिसलं नाही. काय झालं ते तुमच्या कारखान्याच्या जनरल मिटिंगमध्ये किशोर साहेबांना ते दिसलं आणि मग त्यांना दिसल्यावर त्यांचं मला काय दिसलं आणि मग मी ते जेव्हा पत्रकारांना सांगितलं तेव्हा सुगावच्या नर्सरीमध्ये कोण येऊन भेटलं तालुक्याला सांगा. उगाच काहीतरी माहीत हातात घेऊन वय नसताना बीजे देशमुख लबाडे म्हणू नका तो लबाड शब्द सुद्धा मला लागतो. महालबाडाने दुसऱ्याला लबाड म्हणायचं धाडस करू नये. मी काय माझ्या बायकोचं सर्टिफिकेट बदललेलं नाही मी दिसत नाही वयाचं 80 वर्ष बायको. त्याच्यामुळं आपण सुद्धा जबाबदारीने शब्द वापरा. मी कारखान्याच्या कारभारावर बोलतो मला या पत्रावर बोलायला भाग पाडू नका. गायकर साहेब तुमची पिलावर सुद्धा आवडा कारखान्यावर आम्ही वादविवाद करू बोलायचं बिलकुल कोणाचं नाव घ्यायचं माझी इच्छा नाही घेणार पण नव्हतो परंतु हे जे उद्याची खलफेक करणार आहेत हे जे उद्या हे करणार आहेत त्याच्या बाबत मी बोललं पाहिजे लोकांना अगोदर अवगत केलं पाहिजे. मी कारखान्याची निवडणूक येणार कारखान्यावर बोला पुणे बाजार समितीच्या गैरव्यवहारावर बोलायचं ना त्याच्या आपण स्वतंत्र बोलू. तुम्ही म्हणाल तेव्हा या अजित दामलेंना म्हणावे या कोणाला म्हणा अजून तुम्ही त्या सहकारातले तज्ञ लोक बोलवा ऑडिटर बोलवा कोणाला बोलवा त्यांच्या समोर वादवाद करण्याचे दोषी असतील तर प्रायश्चित्त घेण्याची माझी 100% तयारी आहे. परंतु तुम्ही तुमच्या कारभारावर बोला तुम्ही आमची वाट लावली त्याच्यावर बोला तुम्ही आमचं बंद पाड्यावर आणलंय त्याच्यावर बोला ज्याच्यावर तुम्ही बोलत नाही. आमचे गोपाळराव जुने पिढी म्हणजे आमच्या गावातले गोपाळराव विखे वगैरे मंडळी डोक्यावर गाव तूप घेऊन संगमनेरला जायचे विजयराव ते बुधवारच्या दिवशी आमचे सगळे डोकर व्यापारी तूप गोळा करायचे आमच्या आदिवासी भागातलं आणि हे संगमनेरला डोक्यावर तूप घेऊन जायचे आणि हे तूप घेऊन डोक्यावर गेले का हे कळाच्या पानं ठेवा ते डोक्यावरचं तूप उतरायचे आणि न्यायारी करायला बसायचे जेवायला बसायचे. तर ते आम्हाला किस्से सांगायचे की 7-8 जण आम्ही जेवायला बसलो तर कळत कुत्र्यांच्या 2 टोळ्या होत्या. ते काय करायचे न्यायारी सोडून जेवायला बसलो तर कळवण सुरू करायचे. कळवण सुरू केली की कळवण आम्ही जेवायला बसलो नाही जेवणाच्या अंगावर यायचे. कळवण अंगावर आली का लोक न्यायारी सोडून पळायचे. न्यायारी सोडून हे पळाले हे कुत्रे ज्याला जेवढं सापडेल तेवढ्या बलिदान भाकरी उचलायचे आणि जीव घेऊन पळायचे. तसं 6 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष तुम्ही एकत्र कारभार केला सगळं बरोबर केलं. आम्ही सांगितलं तुमच्या मागे 17 संचालक आहे गायकर साहेब तुम्ही काय करा त्यांचे साहित्य काढून द्या जर फार पैसे खातात त्यांनी आचार्याला जाऊन सांगितलं तुमच्याकडनं सहानुभूती मिळेल. आता कशाला करणार काढून द्यायचं हा तुम्ही नाही बोलू का बदलता आणि मग 10 वर्ष बरोबर काम केलं सगळं बरोबर केलंय हे जेवढं पाप केलंय तुम्ही सामुदायिकपणे केलंय. आता 2 टोळ्या केल्या आणि त्या कळच्या कुत्र्यासारखं मलिदा घेऊन पळण्यासाठी नाटक करताय तुम्ही. एक प्रकार खोटे नाटे आरोप करताय कारखान्याची चर्चा बाजूला ठेवताय आणि दुसऱ्या चर्चा पुढे आणून लोकांना झोपे ठेवायचं. म्हणजे मला केशवरावांनी सांगितलं होतं नाव घेतो त्या लोक जरा अडचणीत येतात माझ्याबरोबर गेले ते मला असं म्हणतात त्याच्या बँकेत गायकर म्हणजे गुळाचा पोहे हा मुंगी कधी येते समजत नाही वाटतं पुळच खाल्ला पण चक्कर येते वेळी आपण काढलेलं तसं आता तुम्हाला आपणची गोळी द्यायचं त्यांचा कार्यक्रम चालू आहे म्हणून आपण जागा राहिलं पाहिजे. आम्ही फक्त दोष दाखवले का नाही आमच्याकडे हात चांगला चालवण्याचा अजित दामलेंनी मला विचारलं होतं की तुमच्याकडे बीजे देशमुख साहेब
तुमच्या कार्यक्रमात स्वाभिमानी संघटनेच्या बरं का लावले. स्वाभिमानी संघटनेच्या कार्यक्रमात मला स्टेजच्या मागे घेतला. आधी लावले की कारखाना आपण वाचू शकतो का. म्हणलं पेशंट व्हेंटिलेटरवर आहे. व्हेंटिलेटरवर पेशंट आहे, त्याचे उपचार करायचे का. डॉक्टर म्हणून तुम्ही काय उत्तर द्याल. 100% केले पाहिजे. हा कारखाना आजारी आहे, आजाराचा दीर्घ गंभीर आजार झालाय, बरा होण्याच्या बाहेर चाललाय, परंतु आपण उपचार केला पाहिजे. जर आपल्याला ते समजते, आपण या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जर आपण याच्यावर उपचार केला तर निश्चितपणे सावरण्याचे काही टक्के चान्सेस आहे. म्हणून आपण त्याच्यामध्ये भूमिका घेतली पाहिजे. आणि म्हणून आम्ही आज गेले वर्ष 1.5 वर्ष तुमच्या जागृती केली. सरकारकडे गेलो, अजितदादाकडे गेलो, सहकार मंत्र्याकडे गेलो, शेवटी हायकोर्टाकडे गेलो, तिकडे दाद मागितली. कारण आज आगस्ती कारखान्याची निवडणूक लागली. सभासद मालक म्हणून तुमचा जो अधिकार बजवायचा आहे तो अधिकार बजवायची वेळ आली आणि त्या वेळेला तुमच्या समोर पुन्हा आलं पाहिजे. तुमच्या समोर आल्यावर लोक काय म्हणले, सांगितलं निघून गेले. त्यांच्याकडे काहीच प्लॅन नाही, फक्त दोषच दाखवतात. ऑडिटर सारखे फॉल्ट फायटिंग नेचर एक काय नुसते दोष काढायचे नाही. आमच्याकडे तो चांगला चालवण्याचा प्लॅन आहे. आम्ही तुम्हाला सांगितलं हे सगळे खर्च आम्ही कमी करू, मायक्रो प्लॅनिंग करू, हे सगळे खर्च कमी करून प्रक्रिया खर्च हा जो वाढलाय हा एकदम कमी करून टाकू. पूर्ण वाहतुकीचा खर्च कमी करून टाकू. हा जो वाया खरेदीचा खर्च हा कमी करून टाकू. मालाची विक्री चांगल्या दराने करू. हे सगळं मायक्रो आणि मॅक्रो दोन्ही सूक्ष्म आणि मोठं दोन्ही प्रकारचं प्लॅनिंग करू. अर्थतज्ञांचा सल्ला घेऊ आणि चांगल्या पद्धतीनं बँकेत या पैशाचं रिस्ट्रक्चरिंग करून पुढच्या 5 वर्षात सक्षमपणाने कारखाना कसा उभा राहील आणि हा तोटा कमी झाल्यावर खर्च कसा घ्यावा लागणार नाही. आणि हा तर झाला 500-600 रुपयाचा मार्जिन भरून काढला. परंतु मित्र, या खरेदीमध्ये या विक्रीमध्ये हे जे मोठा घपला करताय आणि या घपल्याच्या माध्यमातून जे 200-300 रुपये टनाला तुम्हाला कमी मात्र 10-12 कोटी रुपये बाजारावरती हा खर्च आम्ही तिथे गेलो तर आम्ही तो वरबडणार नाही. आम्ही तो हे सगळं रास्त दराने केल्यानंतर जे शिल्लक पैसे 10-12 कोटी राहतील ते आम्ही तुमच्या खात्यावर तुमच्या पत्रामध्ये टाकू. 10-12 कोटी रुपये ते 200 रुपये. माझं मत आहे अशा पद्धतीने कारभार जर केला कर्ज तर कमी होईलच होईल, परंतु आता हे जे देतात त्याच्यापेक्षा 300 रुपये मेट्रिक टन भाव जास्त मिळेल. तुम्ही आम्हाला कारखाना चालवायचं तत्त्वज्ञान सांगू नका. शेजारी भीमाशंकर चांगला चालतोय, शेजारी संगमनेर चांगला चालतोय, त्यांना परवडतंय, तुम्हाला का परवडत नाही. रिकव्हरी हाय असून सुद्धा तुमच्याकडे तुम्ही म्हणता बाय प्रॉडक्ट नाही, ओझर नसेल तुमच्याकडे, पण हाय रिकव्हरीचा ऊस तुमच्याकडे. ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत त्या पहा. तुम्ही जरा शुद्धीवर या आणि तुम्हाला शुद्धीवर आणण्याचं साधन म्हणून मी या निवडणुकीकडे पाहतो. याला शुद्धीवर आणण्यासाठी यांना शुद्ध येत नसत यांना बाजूला उचलून चांगल्या माणसाकडे कारभार. मग आता काय ते म्हणले घ्या बिजनेस सावंतांना लय ओरडतात. मग आता पूर्वी काय झालं होतं, एकदा जेव्हा नवीन मी आलो आणि लहानपण साहेबांचे माझे जरा चांगले संबंध होते. त्यांनी एकदा मला फोन केला, देशमुख साहेब कुठं आहे. मी संगमनेरला आहे, अजय फटांगरे जेवत होतो 45 जिल्हा परिषद सदस्य. ते म्हणले मी नाशिक रोडून निघालो, आपण येऊ जरा बोलायचं. मग आलो आहे. कुठं आलो, संगमनेरच्या रेस्ट हाऊसवर थांबलो मी. अजय फटांगरेंचं बोलणं झालं आणि ते गेले. त्यांनी चर्चेत असा एक मुद्दा मांडला, देशमुख साहेब आपल्याला ह्या तालुक्यातलं राजकीय शुद्धीकरण करायचं. हे सगळे चुकीचे लोक आपल्याला बाजूला काढायचे आणि चांगल्या लोकांच्या आदर्शामध्ये रवी आपल्याला आणायचे. असं आमदार साहेब मला आमदार साहेब बरोबर काय एकदम एवढं परिवर्तन करायचं राहिलं तर आपल्याला दुरुस्त करतील ते. अहो 4 वर्ष झालं, 4 महिने लागले नाही. जसे हे तिकडून आले आणि काय मोहिनी टाकली. आमचा हा गडी परिवर्तन राजा हरिश्चंद्राच्या नगरीतला सच्चा माणूस डोंबेच्या टोळीमध्ये जाऊन बसलाय. हा बदलायचं लोकांना राजकारणाचं शुद्धीकरण करण्याच्या हिशोबाने आपण त्यांना मतं दिले. हा याचं शुद्धीकरण झालं. हा माणूस गेला आपल्यातून आणि मग ह्याचं जर शुद्धीकरण झालं त्याचं सावंतांची शिक्षका नाही होणार. त्यांची टोळी सगळी बिनविरोध करा म्हणजे दोघांना घ्या. मग आमचं काय चालून देणार आहे, आमच्या म्हणण्याला काय किंमत देणार आहे. बोंबला घरी जा. आणि म्हणून याला योग्य पर्याय दिला पाहिजे. म्हणून जेव्हा लोक आम्हाला म्हणत होते याच्याकडे जा त्याच्याकडे जा, ज्यांच्या नाराज झाले त्यांच्याकडे जा, पण त्यांच्याकडे जाता खाटकान. आणि म्हणून आम्ही एक विचार केला, आम्ही यांच्याकडे जाणार नाही आणि त्यांच्याकडे जाणार नाही. जर लोकांच्या मनात इच्छा असेल तर आम्ही जो लोकांना विचार दिला त्या विचाराची माणसं उभे करू. भले ते सामान्य
अकोल्याच्या बाजारपेठेमध्ये गणपतीच्या नावाखाली वर्गण्या मागितल्या नसतील असे सामान्य माणसं घराचे भाकरी खाऊन जे प्रपंच करणारे त्यांना आम्ही कारखान्याचा प्रपंच करायला आमचा भागीदार करून घेतो. अशा प्रकारच्या लोकांचे आम्ही अर्ज भरले आणि त्यांना बरोबर घेतलं आणि त्यांचे अर्ज भरून आम्ही तुमच्या समोर आलोय. जर आमच्या विचाराचे किमान कार्यक्रम ज्यांचा आहे अशा विचाराचे लोक आमच्या बरोबर असतील त्यांचं जर बहुमत असलं तर आम्ही म्हणलो तसं आपल्याला आपल्या कारखान्यावर राबवता येईल आणि तुम्हाला उसाला कर्ज न करता 300 रुपये प्रति मेट्रिक टन भाव ज्याला देता येईल आणि म्हणून आम्ही हे सगळे लोक घेऊन आलो. आम्ही त्यांचे अर्ज भरले. आमच्याकडे सगळ्या गटामध्ये सगळे उमेदवार आहेत. आमच्याकडे 46 अर्ज आहेत. 21 जागा आहेत. 46 अर्ज आहेत. आमचे मित्र अजितराव बोलले म्हटले बीजेपी लोकांना मी फोन केला. त्यांना म्हटलं माणसं आहेत की त्यांना सांगितलं 46 अर्ज. तर ते म्हटले फायनल झाला का सांगा. त्यांना गायकरांनी तुम्हाला सांगितलं की सरांनी सांगितलं का त्यांना कोणाला आमचा कशाला विचारता आम्ही नवख्या असलो तरी कळतंय ना आम्हाला 6 तारखेला कळेल म्हणलं तुम्हाला. पण ते म्हटले मग 6 तारखेला फायनल करणार का म्हणला. काही लोकांना सगळ्या पार्टीमध्ये चांगले लोक आहेत मी त्यांना सांगितलं. राष्ट्रवादीत चांगले लोक आहेत, शिवसेनेत चांगले लोक आहेत, भाजपमध्ये चांगले लोक आहेत, हे जे वरचे हे हिमनाट्याचं टोक आहे आणि चांगले लोक आहेत. त्याला काही चांगल्या लोकांना सुद्धा डायरेक्टरांनी खोट्या आमिषाला बळी पडून मागे फिरायला लावलेलं आहे. 100-200 डायरेक्टर फिरतायत सध्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून. आम्ही म्हटलं 6 तारखेला तेव्हा हे निर्णय करतील तेव्हा एक चांगले लोक मागे फिरतील. चांगल्या लोकांमध्ये जे खरोखर आमच्या कामाचे आहेत त्यांना सुद्धा आम्ही संधी देऊ आणि बरोबर घेऊन एक सक्षम जनाला आम्ही देऊ. हे सांगितलं काहीच नाही. मी बीजेपी सुद्धा विचारलं तुम्ही मग यांनी नाकारलेले घेणार का. अरे यांना जे चालणार नाहीत ना चांगले माणसं यांच्या खोडींना जे बसणार नाहीत ना तेच त्यांना जे नाकारणार आहे. जे गारव्यात जाणार नाही त्यांना जे नाकारणार आहे. जे बाकीचे उद्योग करणार नाही जे कारखान्याच्या कामकाजामध्ये सचोटीनं भाग घेतील आणि यांना चुकीचा कारभार करून देणार नाही त्यांना जे नाकारणार आहेत त्या नाकारणाऱ्यांमध्ये चांगले त्यांना आमचा कार्यक्रम मानले असं दुसरं चांगलं माणूस घ्यायचं काय बिघडलं माणूस. आणि मग त्या लोकांना बरोबर घेऊन आम्ही टनल करू हे म्हणजे तिसरा पर्यायच नाही. काय दरोडं खोडचं पर्याय मला बरं वाटलं. तुम्ही आमच्या बरोबर राहिला. मी आंदोलन चालू केलं होतं तुम्ही साहेबांच्या घरी आला उगले आले तुम्ही आणि मुंबईचा सगळं जॉईन झाला मध्येच गायब झाला. आम्ही काय कारखाना खाल्ला खाल्ला काही केलंय तुम्ही लगेच आम्हाला नालायकात काढलं. आमचे मित्र आहेत ते काल होते आज आहेत उद्या पण राहतील. पण चळवळीतल्या लोकांवरचा विश्वास उडेल असं वागणं असं बोलणं आपलं नसावं असा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आमच्या मित्रांकडून मी अजितभाऊंकडून निश्चित अपेक्षा धरेल. बाकीच्यांकडून न बोललेलं बरं यांच्याकडून अपेक्षा धरण्याच्या पलीकडे गेलेले नाही का. एखादा माणूस नावा दारू द्यायला तर लोक काय होतं गावात त्याला झोकांडे खातात झोकांडे खातात नवा प्याला तर पण रोजच झोकांडे खाते तू त्याला म्हणतात का लोक. डॉक्टर दवले साहेब आम्ही आदराने तुम्हाला म्हणतो पहिल्यांदा झोकांडा खाल्ला म्हणून तुमच्याकडे बोट दाखवतोय आम्ही. याची कायम वागायला गेले गटारातच पडले त्यांच्यावर आम्ही भाष्य करायला तयार नाही. त्यांच्याकडून आम्ही सुधारण्याची अपेक्षा करायला तयार नाही. या निमित्तानं आता एवढं सांगतो निश्चितपणाने चुका झाल्या तर चुका दुरुस्त करण्याची व्यवस्था आमच्याकडे आहे. आमच्या बरोबर असणारे सगळे लोक आम्ही बरोबर घेऊन जर लोकांची इच्छा असेल तर लोकांची इच्छा नसेल आम्ही पण 6 तारखेनंतर तुमच्यासारखी गंमत पाहणार आहे. आमचं त्याच्यातून काही अडचण नाही. घरच्या भाकरी खायच्या वेळ द्यायचा आहे दुरुस्त करायचंय आम्हाला याच्यामध्ये काही साध्य करायचं नाही. आम्ही अजून 2-3 दिवस लोकांची वाट पाहू. लोक जर मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे बरोबर आले तर आम्ही पुढे वाटचाल करू नये तर आम्ही सुद्धा आमचे फॉर्म मागे काढून तुमच्यासारखी गंमत पाहायला कोणत्या लवाळीला किती बोकडे खायला गेले आणि गर्दनीला किती लापशी खायला गेले ही गंमत तुम्ही जसे पाहतो तसे आम्ही पाहायला मिळू. हे अतिशय निक्षूनपणाने सांगतो आमचा कोणताही अट्टास नाही. आमच्या पिंडाला कावळा मोकळ्या मनाने शिवणारे पदावर नाही नसलो तरी आमची काहीच अडचण नाही. आणि म्हणून आमच्या बरोबर जे लोक आहेत आम्ही जे लोकांना पारखून घेतोय एका कार्यक्रमावर विश्वास असणाऱ्या लोकांना घेतोय त्यांच्या बरोबर तुम्ही राहण्याची भूमिका की आम्ही गावगाव जातोय प्रचंड प्रतिसाद मिळतोय सभासदांचा मिळतोय. आणि म्हणून आज मेळावा लावून तुमच्या समोर आम्ही आलो. काही लोक म्हणतात बिनविरोध करा. काय पत्रकार मंडळी आली होती ते म्हणजे बिनविरोध करा कारखाना अडचणीत आहे बँकेची गरज आहे सरकारची गरज आहे तुमची गरज आहे. 100% आम्ही तुमचा विचार करू. परंतु दोन्ही बाजूचे हे नाठाळ लोक तुम्ही बाहेर काढणार असाल सावंत साहेब
आहेत. दोन्ही बाजूचे नाठाळ लोक जर तुम्ही काढणार असाल, चांगल्या लोकांना संधी द्यायची आणि ज्यांना या कार्यक्रमावर विश्वास आहे, ज्यांचा व्यवस्था परिवर्तनावर विश्वास आहे आणि किमान शेतकऱ्याला 300 रुपये भाव जास्त मिळेल, कामगाराला चांगला पगार मिळेल, त्याच्या कायद्याच्या तरतुदीनुसार त्याच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटेल, कुटणीवाल्याला त्यांचे पैसे मिळतील आणि वाहतूकदारांच्या गाड्यावाल्याला त्यांचे पैसे मिळतील, बँकांचं देणं परत जाईल. या कार्यक्रमावर ज्याचा विश्वास आहे असे लोक जर तुम्ही देणार असाल चर्चेमध्ये, तर आम्ही तालुक्याच्या हिताला अडवू येणार नाही, कारखान्याच्या हिताला अडवू येणार नाही. आम्ही बिनविरोध प्रस्ताव सुद्धा मान्य करू, परंतु त्याच्यामध्ये तुम्ही ओरबाडणारे लोक, तो त्यांचा वर्षानुवर्ष जो पेशा झालाय, ते पेशा असणारे लोक जर त्याच्यामध्ये असतील तर आम्ही एक घरी बसणं पसंत करू, पण तुमच्याशी अशी चुकीची तडजोड करणार नाही. आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे, गावोगाव जा, आपल्या गावामध्ये आपली भूमिका समजून सांगा आणि आपल्याबरोबर जे लोक राहतील, जे उभे राहायचा आपण निर्णय घेतला तर त्यांना चांगल्या मताने निवडून देण्यासाठीची आमच्याकडे बाकीची कोणती व्यवस्था नाही. त्याच्यामुळं त्यांना आपण सगळ्यांना समजून सांगा आमची भूमिका आणि तत्कालीन बाबीकडे न पाहता आपल्याला जास्तीत जास्त चांगले लोक निवडून आणण्यासाठी, आपल्या ऊसाचं दाम चांगलं मिळण्यासाठीची व्यवस्था निर्माण करण्यासाठी, आपल्या मुलामुलांचे प्रपंच त्याच्यावर पुढे उभे राहणार आहेत ते टिकवण्यासाठी आपण ही भूमिका बजवावी असं त्यांना समजून सांगा. या दृष्टीने आम्ही तुमच्या समोर आलो. आपण निश्चितपणे ती भूमिका बजवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि धन्यवाद.